टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। धुळे तालुक्यातील कुसुंबा येथील एक आदर्श शिक्षक लाचेच्या अटकेत। डीडीसी बँकेतर्फे 10 एप्रिल पासून शेतकऱ्यांना 0% व्याजाने पीक कर्ज होणार वाटप। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे अप्पर तहसीलदारांनी साधला माध्यम प्रतिनिधींशी संवाद। धुळ्यात माजी मंत्री आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारीत केला निषेध। भागवत कथा म्हणजे ज्ञानाची गंगा होय, वेदमूर्ती अविनाश जोशी यांचे प्रतिपादन। पत्र्यांच्या शेड आड असलेला दारूसाठा डीवायएसपी रेड्डींच्या पथकाने केला उद्ध्वस्त। पाहूया बातमीपत्र विस्ताराने। धुळे तालुक्यातील कुसुंबा येथे सोशल अँड कल्चरल असोसिएशन संचलित आदर्श हायस्कूलमधील आदर्श मुख्याध्यापक प्रदीप पुंडलिक परदेशी यास तक्रारदाराकडून 1000 रुपयाची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळेच्या पथकाने आज सकाळी रंगेहात पकडले। तक्रारदार या सोशल अँड कल्चरल असोसिएशन कुसुंबे तालुका जिल्हा धुळे संचलित आदर्श हायस्कूल कुसुंबे तालुका जिल्हा धुळे येथे उपशिक्षिका पदावर कार्यरत आहेत। मुख्याध्यापक परदेशी यांनी सदर शाळेत आयोजित केलेल्या उपक्रमाकरिता खर्च झाल्याचे निमित्त करून शाळेतील सर्व कार्यरत शिक्षक यांच्याकडून प्रत्येकी 1000 रुपये व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून प्रत्येकी 800 रुपये जमा करण्याबाबत बैठक घेऊन सांगितले होते। त्यास तक्रारदार यांनी विरोध दर्शविला होता। त्यामुळे मुख्याध्यापक प्रदीप पुंडलिक परदेशी यांनी तक्रारदार यांना पैसे दिल्याशिवाय हजेरी रजिस्टरवर सही करण्यास नकार दिला होता। त्यामुळे तक्रारदार यांनी त्यांच्याकडे मुख्याध्यापक परदेशी यांनी 1000 रुपये लाचेची मागणी केल्याची ला.प्र. विभाग धुळे कार्यालयाकडे दूरध्वनीद्वारे माहिती दिली होती। यावरून धुळे ला.प्र. विभागाच्या पथकाने कुसुंबे येथे जाऊन तक्रारदार यांची तक्रार नोंदवून घेतली होती। सदर तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक 18 मार्च 2024 रोजी पडताळणी केली असता मुख्याध्यापक प्रदीप परदेशी यांनी पंचांसमक्ष 1000 रुपये लाचेची मागणी करून दिनांक 19/3/2024 रोजी सदर लाचेची रक्कम आदर्श विद्यालय कुसुंबे तालुका जिल्हा धुळे येथील मुख्याध्यापक यांचे कक्षात स्वतः स्वीकारताना मुख्याध्यापक परदेशी यांना रंगेहात पकडण्यात आले असून त्यांच्या विरुद्ध धुळे तालुका पोलीस स्टेशन जिल्हा धुळे येथे भ्रष्टाचार प्रतिबंध कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे। सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उपअधीक्षक श्री अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे, पोलीस निरीक्षक मनजित सिंग चव्हाण, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी तसेच पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, मकरंद पाटील, प्रशांत बागुल, संतोष पावरा, प्रवीण मोरे, प्रवीण पाटील, रामदास बारेला, सुधीर मोरे या पथकाने केली। सदर कारवाईस नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक माननीय शर्मिष्ठा वालावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक माननीय श्री माधव रेड्डी व वाचक पोलीस अधीक्षक माननीय श्री नरेंद्र पवार यांचे मार्गदर्शन लाभले आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे। या प्रकरणामधील जे तक्रारदार आहेत ते शिक्षक म्हणून कार्यरत आहेत। कुसुंबा येथे जी सोशल अँड कल्चरल असोसिएशन नावाची संस्था आहे त्या अंतर्गत आदर्श हायस्कूल या ठिकाणी जे मुख्याध्यापक होते प्रदीप पांडुरंग परदेशी असं त्यांचं नाव आहे, ते या प्रकरणामध्ये आमचे आरोपी लोकसेवक आहेत। या हायस्कूलमध्ये जे काही वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येत होते त्यासाठी खर्च झाला असं निमित्त करून जे प्रदीप परदेशी जे या प्रकरणातील आरोपी लोकसेवक आहेत त्यांनी त्यांच्या शाळेतील सर्व शिक्षकांकडून प्रत्येकी 1000 रुपये लाचेची मागणी केली होती। मुळात ही जी रक्कम होती जे शाळेतले विविध उपक्रम आहेत त्याकरता लागणारा खर्च हा विद्यार्थ्यांच्या जे काही प्रवेश शुल्क आहे त्याच्यातून यापूर्वीच वसूल केला गेलेला होता। परंतु असे असताना सुद्धा जे मुख्याध्यापक परदेशी यांनी त्यांच्या शाळेतील शिक्षकांकडून प्रत्येकी 1000 रुपये लाचेची मागणी केली होती। ज्यावेळी तक्रारदार यांनी ती लाचेची रक्कम देण्यास मनाई केली त्यावेळी त्यांना गेल्या 14 मार्चपासून शाळेच्या हजेरी मास्टरवर सही करण्यास मुख्याध्यापक यांनी मनाई केली होती आणि तशी तक्रार ज्यावेळेला आमच्याकडे प्राप्त झाली त्यांनी लाचेची मागणी केल्याबाबत जेव्हा पडताळणी करण्यात आली आणि जे आरोपी लोकसेवक मुख्याध्यापक
प्रदीप परदेशी आहेत त्यांना ECBच्या पथकाने ही 1000 रुपयाची रक्कम स्वीकारत असताना रंगे हात पकडलेला आहे आणि त्यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलमान्वये धुळे तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. येत्या खरीप हंगामासाठी धुळे व नंदुरबार जिल्हा सहकारी बँकेतर्फे पीक कर्जात शेतकऱ्यांना 0% व्याजदराची सवलत दिली जाणार आहे. दोन्ही जिल्ह्यातील लाखांवर शेतकऱ्यांना 10 एप्रिलपासून हा लाभ दिला जाणार आहे. धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 2024-25 या कालावधीत नवीन पीक कर्ज वाटपाची मंजुरी घेत वाटपाच्या तयारीला वेग दिला आहे. तसेच 30 मार्च 2024 पूर्वी पीक कर्ज परतफेडीचे आवाहन बँकेने केले आहे. धुळे व नंदुरबार दोन्ही जिल्ह्यातील प्राथमिक विविध कार्यकारी आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या सभासदांना बँकेमार्फत वैयक्तिक पीक कर्ज घेणाऱ्या सर्व सभासद सर्वसामान्य सभासदांना बँकेमार्फत नवीन पीक कर्जाबाबत माहिती दिली जात आहे. यात येत्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी बँकेच्या संचालक मंडळाने पीक कर्जावर 0% दराने व्याज सवलत देण्याचे निश्चित केले आहे. तसेच 10 एप्रिलपासून नवीन पीक कर्ज वाटप करण्याविषयी धोरणात्मक निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. तर नाबार्डच्या सूचनेनुसार सर्व शेतकऱ्यांना आपण वैयक्तिक त्यांच्या नावाने पर्सनलाइज रुपे डेबिट सेविंग बँक अकाउंट कार्ड देणार आहोत. तर त्या कार्डचा त्यांनी उपयोग करूनच ते पैसे आपल्याला काढायचे. मीनवाईल ज्या शेतकऱ्यांना कार्ड उशिरा येणार आहे अशा सर्व शेतकऱ्यांना आम्ही चेकबुकची फॅसिलिटी उपलब्ध करून दिलेली आहे. तरी 10 एप्रिलपर्यंत जिल्हा बँकेच्या सर्व शेतकऱ्यांना विनंती करण्यात येते की त्यांनी संबंधित शाखेत जाऊन आपलं बचत खातं उघडून आपलं चेक आपले जे आहे चेकचं कलेक्शन करून घ्यायचं आहे. ते 10 एप्रिलनंतर त्यांना चेकद्वारे पेमेंट होणार आहे. ज्या शेतकऱ्यांना ATM कार्ड प्राप्त होईल त्यांना ATM कार्डचा वापर करून पेमेंट घेता येईल. परंतु ज्यांना ATM कार्ड उपलब्ध होत नसेल तर नवीन ATM कार्ड तर त्या लोकांना चेकद्वारे पैसे उपलब्ध करून देण्याची व्यवस्था जिल्हा बँकेने केलेली आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी कृपया लवकरात लवकर आपल्या शाखेत जाऊन जिल्हा बँकेचे चेकचे रिक्विजिशन पाठवून चेक कलेक्ट करावे जेणेकरून त्यांना पीक कर्जाला उशीर होणार नाही. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अप्पर तहसीलदार कार्यालय धुळे येथे अप्पर तहसीलदार वैशाली हिंगे, उपजिल्हाधिकारी सीमा अहिरे यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधण्यासाठी पत्र परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारतीय निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली असून जिल्ह्यातील यंत्रणा कामाला लागली आहे. आदर्श आचारसंहितेचं पालन व्हावं यासाठी शासन स्तरावरून विविध मार्गदर्शन व कार्यशाळा घेतल्या जात आहेत. माध्यम प्रतिनिधींनीही आचारसंहितेविषयी जागरूकता आणि सहकार्य करावे. या पार्श्वभूमीवर धुळे अप्पर तहसीलदार कार्यालय येथे अप्पर तहसीलदार वैशाली हिंगे, उपजिल्हाधिकारी सीमा अहिरे यांनी पत्र परिषद घेऊन माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. C02 धुळे मतदारसंघ याच्यासाठी आज पत्रकार परिषद घेण्यात आली होती. पत्रकार परिषदेमध्ये आचारसंहितेच्या संदर्भात काय करावे काय नाही करावे आणि आयोगाच्या निर्देशानुसार पब्लिक प्रॉपर्टीज आणि शासकीय कार्यालयांमध्ये जी काही कार्यपद्धती आहे आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर त्याबाबत काही कार्यवाही करण्यात आली. तसंच आचारसंहिता लागू झाल्यानंतर स्थापन झालेले वेगवेगळे पथक आणि त्यांची कार्यपद्धती याच्याबद्दल सगळ्यांना अवगत व्हावं याच्या संदर्भात आज ही मीटिंग घेण्यात आली होती. आपले धुळे शहर मतदारसंघात एकूण 280 मतदान केंद्र आहे. त्याच्यापैकी 144 मतदान केंद्रांवर आपण वेबकास्टिंग करत आहोत. 35 मतदान केंद्र जे आहेत ते आपले क्रिटिकलमध्ये आहेत आणि आपला जो मतदानाचा टक्का आहे तो वाढावा याच्यासाठी प्रत्येक चौकामध्ये प्रत्येक ठिकाणी स्वीप अंतर्गत वेगवेगळे पथनाट्य, अहिराणी भाषेतले लोकगीतं, शायर, पोवाडे अशा माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे जेणेकरून मतदारांनी जास्तीत जास्त मतदानाच्या दिवशी बाहेर येऊन मतदान करावे ही अपेक्षा आहे. आचारसंहितेचा भंग होऊ नये याच्यामध्ये मतदारांवर प्रलोभन ठेवण्यासाठी जे वेगवेगळे मार्ग अवलंबले जातात, उदाहरणार्थ मद्याचं वाटप होतं किंवा पैसे वाटप केले जातात, याच्यासाठी आपण पूर्ण मतदारसंघामध्ये 3
स्टॅटिक सर्वेलन्स टीम लावलेल्या आहेत. त्या नोटिफिकेशनच्या डेटपासून ॲक्टिवेट होतील. तथापि आपण आचारसंहिता लागू झाल्याबरोबर एक 24/7 नियंत्रण कक्ष आणि आचारसंहिता कक्ष हे आपले ॲक्टिवेट झालेले आहेत. नियंत्रण कक्षामध्ये 24 तास आपले कर्मचारी असतात. मतदारांना किंवा कुणालाही काही कंप्लेंट असतील तर ते त्या नंबरवर कंप्लेंट करू शकतात. त्या व्यतिरिक्त आपले फ्लाईंग स्क्वॉड्स आहेत. त्याच्यामध्ये अशी कुठलीही कंप्लेंट आली तर ती आमची टीम तिथं तात्काळ पोहोचेल आणि त्या असे काही कंप्लेंट्स असतील किंवा काही वाटप होत असेल तर त्याच्यावर तात्काळ कार्यवाही केली जाईल. धुळे शहरातील महात्मा फुले पुतळा ते रेल्वे स्टेशन या रस्त्यावर जिल्हा न्यायालय, कणोसा हायस्कूल, नूतन पाडवी विद्यालय तसेच दवाखाने असून या रस्त्यावर शाळकरी मुले, दवाखान्यात येणारे नागरिक, जिल्हा न्यायालयात येणारे नागरिक यांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यामुळे या रोडवर अपघात होऊन जीविताचे व मालमत्तेचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महात्मा फुले पुतळा ते रेल्वे स्टेशन या मार्गावरून जाणाऱ्या व येणाऱ्या एसटी बसेसच्या मार्गात बदल करण्यात येत आहे. या मार्गावरून जाणाऱ्या व येणाऱ्या एसटी बसेस या महात्मा फुले पुतळा फाशी पूल रेल्वे स्टेशन मार्गे जातील व त्याच मार्गाने बस स्थानकात येतील, असे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी एका प्रसिद्ध पत्रकान्वये कळविले आहे. खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेनिमित्त भिवंडीत काढण्यात आलेल्या रॅलीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी समानतेचे प्रतीक असलेल्या निळ्या गमछाचा अपमान केला. या पार्श्वभूमीवर धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटतर्फे त्यांच्या पोस्टरला काळे फासून जोडे मारो आंदोलन करण्यात आले. खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा मुंबई येथे काल दाखल झाली. या निमित्त भिवंडी येथे रॅली काढण्यात आली. या रॅलीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गटचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना एका कार्यकर्त्याने निळ्या रंगाचा गमछा दिला. मात्र जितेंद्र आव्हाड यांनी तो गमछा सर्वांसमोर भिरकावून लावला. परिणामी आव्हाड यांच्या या कृत्यामुळे समस्त आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावल्यात. या पार्श्वभूमीवर धुळ्यात जितेंद्र आव्हाड यांच्या या कृत्याचा जाहीर निषेध करण्यात आला. याप्रसंगी राज्य सरचिटणीस रिचार्ड जहागीरदार, महेंद्र शिरसाट, जिल्हाध्यक्ष सुरेश अहिरे, शहर अध्यक्ष राहुल पोळ, शहर जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी, महिला जिल्हाध्यक्षा जया साळुंखे, संगीता खैरनार, संगीता पाचपुते, फरजाना शाह, रवींद्र आघाव, कुणाल पवार, राजेंद्र चितोडकर आदी उपस्थित होते. रॅलीमध्ये बरेचसे कार्यकर्ते त्या ठिकाणी होते. राहुल गांधीच्या रॅलीमध्ये एका व्यक्तीने त्या ठिकाणी निळा गमछा देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला या जितेंद्र आव्हाडांनी तो गमछा अतिशय आवेशाने दूर भिरकावून लावला आणि त्याने त्या ठिकाणी निळ्या झेंड्याचा अपमान केलेला आहे. वास्तविक निळा झेंडा हा आंबेडकरी जनतेचा अस्मितेचा प्रश्न आहे. निळ्या झेंड्याने या जगामध्ये, या देशामध्ये एक वेगळी अशा प्रकारची वातावरण निर्मिती केली आहे. जगाला ज्ञान देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या जातीवादी माणसाने अशा प्रकारचं वर्तन केलेलं आहे. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी संबंध आंबेडकरी जनता आणि संबंध सामाजिक कार्यकर्ते त्याचा आम्ही निषेध करीत आहोत. या व्यक्तीच्या संदर्भामध्ये शासनाने लवकरात लवकर ॲक्शन घ्यावी, अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन करण्यास भाग पाडतील असे मी या ठिकाणी नमूद करतो. नाही गेलं त्यावेळेस तुम्ही आंदोलन नाही केलं. हे बघा, केलेलं आहे साहेब, परंतु याने डायरेक्ट दृश्य स्वरूपामध्ये तो गमछा फेकला. हजारोने लाखो लोकांनी टी व्हीवरती लाईव्ह पाहिलेलं आहे. एवढा माज यांना सत्तेचा आलेला आहे. त्याच्यामुळे याचा माज उतरवण्यासाठी आंबेडकर जनतेला वेळ पडली तर रस्त्यावर उतरून त्याचा निषेध करावा लागेल. हे आणि इतर लोक त्याला माफ करतील, पण आंबेडकरी जनता कधीही त्याला माफ करणार नाही. जीवनात शाश्वत सुखाचा अनुभव एका कथेतून मिळतो. भागवत कथा ज्ञानाची गंगा असून या पावन गंगेत न्हाऊन निघाल्यास जीवन सार्थक होऊन पुण्यप्राप्ती होते, असे प्रतिपादन नंदुरबार शहरात आयोजित श्रीमद भागवत कथेत वेदमूर्ती अविनाश जोशी महाराज यांनी केले. नंदुरबार शहरातील परदेशीपुरा भागातील रघुवंशी कुटुंबियातर्फे श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ सप्ताहास प्रारंभ झाला आहे. या भागवत कथेचे निरूपण वेदमूर्ती अविनाश जोशी हे आपल्या सुमधुर वाणीतून करतायत. यावेळी ते म्हणाले की या जगात आणि विश्वात आईसारखे दैवत नाही. खाली हाताने आला आहे, खाली हाताने जाशील, या उक्तीप्रमाणे सत्कर्म आणि चांगले कर्म मानवाला सदैव उपयोगी ठरतात. म्हणून माणसाने कधीही चांगले कर्म करणे गरजेचे असते, असे ते म्हणालेत. या प्रसंगी नंदुरबार नगरपालिकेचे माजी नगरसेवक दिवंगत रणवीर सिंह, काशीनाथ सिंह, रघुवंशी,
दिवंगत सरस्वतीबाई काशीनाथसिंह रघुवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. सदर भागवत कथा स्वर्गीय चंद्रलेखा रघुवंशी यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आली आहे. शहरातील परदेशी पुऱ्यातील साईबाबा मंदिराजवळ आयोजित भागवत कथा दुपारी 2 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत होत असते. दिनांक 15 मार्च रोजी भागवत कथेचा समारोप होईल व दुपारी 12 वाजेपासून महाप्रसादाचं वाटप होईल. याचा लाभ घेण्याचं आवाहन माजी उपनगराध्यक्ष राजेश काशीनाथ रघुवंशी, माजी नगरसेवक अमित रणवीरसिंह रघुवंशी, राजेश्वर राजेश रघुवंशी, राज अमित रघुवंशी, लक्ष व जियान रघुवंशी आदी रघुवंशी परिवाराने केले आहे. सुनील गवळी सहसंपादक. सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, भगले सबसे बड़ी है माँ। उस बालक की माँ भगवान को प्यारी हो गई, सर्पदंश से माँ का मृत्यु हो गया। उत्तर दिशा की ओर प्रस्थान किया, एक पेड़ के नीचे जाकर बैठा। बालक के रूप में जब मैं जाकर बैठा, संतों की हरिचर्चा गुनगुनाने लगा, भगवान का भजन सुना हुआ भजन गाने लगा। बिंदु रूप में साक्षात्कार हुआ, आकाशवाणी हुई कि बेटा तेरा जन्म पूरा हो गया, अभी जो ब्रह्मा जी के मानस पुत्र के रूप में पैदा होगा। आगे चलकर संतों के संग की महिमा, ब्रह्मा जी के मानस पुत्र, कीर्तन भक्ति के आचार्य देवर्षि नारद, ब्रह्मा जी के पत्र्यांच्या आड लपविलेला रॉयल ब्ल्यू कंपनीचा दारूसाठा आज धुळे येथील डीवायएसपी ऋषिकेश रेड्डी यांच्या पथकाने जप्त केला. त्यात चोरीच्या 7 मोटरसायकली देखील पकडण्यात आल्या आहेत. असा एकूण 37 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दिनांक 18 मार्च रोजी रात्री एलसीबीचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आयशर वाहनातून लाखो रुपयांची दारू वाहतूक होणार असल्याचं समजलं. त्यानुसार पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी एलसीबीच्या पथकाला याबाबत माहिती दिली. संबंधित आयशर वाहनाचा शोध घेऊन त्यावर कारवाई करण्याची सूचना केली. त्यानुसार धुळे शहराबाहेरील नगाव शिवारात धुळ्याकडून सोनगीरच्या दिशेने एक स्विफ्ट कार MH47 BL 2967 या क्रमांकाची स्विफ्ट कार व MH05 M 7176 या क्रमांकाचं आयशर दिसून आले. या वाहनांचा संशय आल्याने वाहन थांबवून चौकशी करण्यात आली, तर त्या सर्वांना ताब्यात घेण्यात आले. स्विफ्ट कारमधील चालकाने त्याचे नाव प्रदुमजन राजनारायण यादव, वय 25, राहणार गांधीनगर कांदिवली पश्चिम, धुराणी मशीदजवळ मुंबई. त्याच्यासोबत वीरेंद्र कल्पनात्मक मिश्रा, वय 35, कॉमन रोड रजत अपार्टमेंट, पहिला मजला, रूम नंबर 301, गणेश मंदिराजवळ, वसई, जिल्हा पालघर. तसेच आयशरच्या चालकाचे त्याचे नाव श्रीराम सुधाकर पारडे, वय 32, राहणार सुचक्र नाका नेतेवली, कल्याण शेळरोड, दुबे किराणा स्टोर्स, मुकादम 4 समोर, कल्याण पूर्व. व त्याच्यासोबत राकेश राम स्वरूप वर्मा, वय 60, राहणार सविना खेडा माताजी मंदिरजवळ, उदयपूर, जिल्हा उदयपूर, राजस्थान असे सांगितले. त्यांचे वर्तन व हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांची वाहने ताब्यात घेण्यात येऊन पोलीस अधीक्षक कार्यालयात आणली. पंचांसमक्ष खात्री केली असता आयशर वाहनात सिमेंटच्या पत्र्याच्या खाली दारूचा मोठा साठा आढळून आला. काल स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमला पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या टीमला अशी एक बातमी मिळाली की एक स्विफ्ट कार आणि त्याच्या मागे एक आयशर ट्रक हा संशयितरित्या टुवर्ड्स सुरत चाललेला आहे, सोनगीरच्या पासून पुढे. त्या अनुषंगाने स्विफ्ट कारवर आपण रेकी केली असता, त्याला अडवला असता, त्याच्या मागे येणारा आयशर ट्रक देखील पकडला असता. आपण एकूण 3 आरोपींना याच्यामध्ये अटक केलेली आहे. प्रद्युम्न यादव हा कांदिवलीचा राहणार आहे, वीरेंद्र मिश्रा हा पालघरचा राहणार आहे आणि श्रीराम सुधाकर पारडे हा कल्याणचा राहणार आहे. अशाला आपण इंटरव्ह्यू केला असता एकूण 36,89,000 एवढी आपण याच्यामध्ये मुद्देमाल जप्त केलेला आहे. याच्यामध्ये त्यांनी तो मुद्देमाल जो आयशर ट्रकच्या खाली वरती प्लायवूड टाकून खाली पिक्चरमध्ये पाहतो त्याप्रमाणे तो लपून तो सुरतला चालला होता. याप्रमाणे आपण एकूण अशी इथे कारवाई केली आहे. धन्यवाद. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. धुळे तालुक्यातील कुसुंबा येथील एक आदर्श शिक्षक लाचेच्या अटकेत.
डीडीसी बँकेतर्फे 10 एप्रिल पासून शेतकऱ्यांना 0% व्याजाने पीक कर्ज होणार वाटप. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे अप्पर तहसीलदारांनी साधला माध्यम प्रतिनिधींशी संवाद. धुळ्यात माजी मंत्री आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारीत केला निषेध. भागवत कथा म्हणजे ज्ञानाची गंगा होय, वेदमूर्ती अविनाश जोशी यांचे प्रतिपादन. पत्र्यांच्या शेड आड असलेला दारूसाठा डीवायएसपी रेड्डींच्या पथकाने केला उद्ध्वस्त. याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जय हिंगलाज.